वाल्मिक कराडची रवानगी आता आयसीयू मध्ये करण्यात आली आहे। वाल्मिकच्या तब्येतीत अजूनही सुधारणा नाहीये आणि पोटदुखीमुळे त्याला प्रचंड वेदना होतात। त्यामुळे आयसीयू मध्ये ठेवण्यात आल्याचं कळतंय। बुधवारी रात्री त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू होते। आयसीयू मध्ये ठेवल्यानं आता त्याचा रुग्णालयातला मुक्काम आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या बरोबर जोडले गेलेत। विशाल, मोठी माहिती कळतीये वाल्मिक कराड संदर्भातली, आता त्याला आयसीयू मध्ये शिफ्ट करण्यात आल्याचं कळतंय। काय नेमके सध्याचे अपडेट आहेत? अनुपमा, 22 तारखेला वाल्मिकला पोटदुखीमुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्याच्यावरती तो उपचार सुरू आहे। पोट दुखत असल्याचं सांगण्यात आलं होतं, त्यामुळे त्याच्यावर सोनोग्राफी चाचणी करण्यात आली होती आणि सोबतच रक्तवाहिनी लघवीची सुद्धा तपासणी करण्यात आली होती। या सगळ्यांचे रिपोर्ट अजून आले नाही। त्यातच वाल्मिकला सर्दी, ताप आणि खोकला झालाय असं सुद्धा डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे वाल्मिकवर आता उपचार सुरू आहेत। सध्या अजूनही त्याला पोटात वेदना होत आहे, त्यामुळे काही दिवस वाल्मिक अजून रुग्णालयात असेल आणि तिथंच त्याच्यावर उपचार होतील अशा पद्धतीचं सांगण्यात आलंय। त्यामुळे न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिकचा सध्याचा मुक्काम आता हा बीडच्या जिल्हा रुग्णालयात आहे असं आपल्याला म्हणता येईल। अनुपमा, ठीक, विशाल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तेव्हा वाल्मिक कराडची रवानगी आता आयसीयू मध्ये झालेली आहे। वेगवेगळ्या टेस्ट त्याच्या झाल्यात, अजून त्याचा रिपोर्ट येणं बाकी आहे। सोनोग्राफी, रक्ताच्या चाचण्या झालेल्या आहेत। मात्र वाल्मिकच्या तब्येतीमध्ये सुधारणा नाहीये। पोटदुखीच्या आजारासाठी सध्या तो हॉस्पिटलमध्ये आहे, जिल्हा रुग्णालयात उपचार घेतोय आणि आता त्याला आयसीयू मध्ये शिफ्ट केल्याचं कळतंय।